संविधान हाती जिद्द छाती, पारधी तरुणाची पोलीस दलात भरती। पारधी समाजातील एका तरुणाने जिद्द, शिक्षण आणि संविधानिक मूल्याच्या बळावर यशाचे शिखर गाठत पोलीस दलात स्थान मिळवले आहे। भोसे येथील इंदर पवार यांची सांगली पोलीस दलात झालेली ही भरती ही केवळ वैयक्तिक यशकथा नसून समाज परिवर्तनाची नवी दिशा ठरली आहे। इंदर पवार यांचे वडील शंकर पवार व आई मंजुळा पवार यांनी पारंपरिक भटक्या जीवनाला मागे टाकत शेतमजुरीचा मार्ग स्वीकारला। कष्टाच्या जोरावर कुटुंबाचे पुनर्वसन करत त्यांनी मुलांमध्ये शिक्षणाची आणि प्रामाणिकपणाची बीजे पेरली। या संस्कारातूनच इंदरने 12वी पर्यंत शिक्षण घेत पोलीस दलात जाण्याचा निर्धार केला। गेल्या 5 वर्षापासून त्याने धावणे व गोळाफेक या क्रीडा प्रकारामध्ये सातत्य राखत कठोर परिश्रम घेतले। अनेक अडचणींवर मात करत त्याने पोलीस भरतीत यश मिळवले। या यशामागे सामाजिक कार्यकर्ते वैभव चव्हाण व शिंदे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। त्यांच्या सहकार्यामुळे इंदरचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला। इंदरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी बोलवाडचे उपसरपंच सचिनदादा कांबळे यांनी त्यांच्या वस्तीवर जाऊन सत्कार केला। यावेळी त्याला भारताचे संविधान भेट देण्यात आली। संविधानाच्या मूल्यावर चालत पुढे जाण्याचा संदेश देत त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। इंदर पवारचे यश हे पारधी समाजासाठी प्रेरणादायी ठरले असून शिक्षण, मेहनत आणि संविधानिक मूल्याच्या आधारावर जीवन बदलता येते याचा तो जिवंत आदर्श बनला आहे। माझे नाव इंदर शंकर पवार, राहणार भोसे। मी ग्रामपंचायत करिअर अकॅडमी भोसे येथे आदरणीय शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलो आणि मला आर्थिक मदत म्हणून आमचे गावचे माजी तंटमुक्ती अध्यक्ष वैभवदादा चव्हाण यांनी मला खूप मदत केली आणि हा खरा प्रवास म्हणजे माझ्यासाठी खूप कठीण होता। पण मला असल्या वैभवदादासारख्या आदरणीय शिंदे सरांसारख्या माणसांचा जो मला मार्गदर्शन भेटले त्यात मला ही सगळी गोष्ट मला शक्य झाली। तर त्यांचं मनापूर्वकपर्यंत मी आभार मानतो आणि हा प्रवास माझ्यासाठी खूप कठीण होता पण मी ते साध्य करून दाखवलं। आदरणीय सचिन दादा यांनी मला येऊन भेट दिली, त्यांनी माझे शुभेच्छा देऊन माझं कौतुक केलं, त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो आणि असाच पाठीशी हात असू द्या। भोसे गावातील पारधी समाजातील एक तरुण पोलीसमध्ये भरती झालेली बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाली आणि ज्या दिवशी ती बातमी प्रसिद्ध झाली त्या दिवशी वाचून मनाला आनंद झाला। कारण जो समाज आज सुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेले पण हा समाज आज सुद्धा गावकुशाच्या बाहेर आहे आणि गावकुशाच्या बाहेर असणाऱ्या समाजातील एक तरुण या ठिकाणी समाजाला आदर्श व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी वैभवदादा चव्हाण यांनी त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या सर्व या ठिकाणी त्यांना सोयीसुविधा पुरवून इंदर पवार सारख्या तरुणाला आज सुद्धा समाजातील घटक किंवा समाजातील जे काय दानशूरता आहे, माणुसकी आहे ते वैभवदादा चव्हाण आणि त्यांचे जे काही शिक्षक आहेत शिंदे सर यांनी इंदर पवारसाठी मार्गदर्शन करून त्याला मुख्य प्रवाहात आज या ठिकाणी आणलेला आहे। त्यामुळं मनापासून या ठिकाणी आम्हाला आनंद झालेला आहे की जो समाज गावकुशाच्या बाहेर आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी शिक्षण होणं गरजेचं आहे आणि शिक्षणाच्या प्रवाहात समाज आल्यामुळं या ठिकाणी आपल्या समाजाची या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्रगती होते। हे परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, छत्रपती शाहूराजांनी, क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी, कर्नूल अण्णांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आज त्यांच्या विचारावरती या ठिकाणी इंदर पवारने या ठिकाणी वाटचाल केलेली आहे। त्याबद्दल तो पोलीस याच्यामध्ये भरती झाल्याबद्दल या ठिकाणी इंदर पवारचे बोलवाड ग्रामपंचायतीच्या वतीने, बोलवाड ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या सर्व मित्रपरिवारांच्या वतीने या ठिकाणी इंदर पवार यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि त्याच पद्धतीनं त्यांना ज्यांनी सहकार्य केलं ते आमचे सहकारी मित्र भोसेगावचे युवा नेते माननीय वैभवदादा चव्हाण आणि शिंदे सर यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो। कारण अशा लोकांना आपण मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जो प्रयत्न केला त्याबद्दल खरंच तुमचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं या ठिकाणी कमी आहे वैभवदादा। त्यामुळे आपणा दोघांना सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय शिवराय।